काल रात्रीच मी गावाकडे आलतो आणि तुम्हाला वाटलं आता रात्रीचं शूट करलोय का काय, तर तसं नाहीये. दुसऱ्या दिवशी पहाटेचं शूटिंग चालू आहे. लई दिवस झालं ज्योतिबाला जायचं मनात होतं, खरं जायचं काय घडणं झालतं. मग आता काय झालंय, ज्योतिबाचा खेटा चालू आहे म्हटल्यावर एक रविवार तर जाऊन यायला लागतंय. म्हणताना पज्जूनं फोन केलता जाऊन येऊया म्हणून. तुम्हाला तर माहितीच आहे तसं मी एकटा कुठं फिरत नाही, म्हणून त्याला पण जाऊयाच म्हटलो, कारण की आमचा घरचा कुलदैवत पण आहे आणि तसंच माझ्या मनातली लई दिवसाची इच्छा पण पूर्ण होत्या. अचानक फोन करून न्यायला आलता, म्हणताना गाडीत पेट्रोल पण नव्हतं. म्हणताना दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला पेट्रोल पण घेतला, मग निघाला की तिकडे दर्शनाला. या सगळ्या समोर गाड्या दिसल्या, त्या सगळ्या दर्शनाला जायला लागलेल्या. एकमेकांच्याकडे गाडी देत कसं बसं पोहोचला वाडीवर. तिथं पोहोचल्यावर पहिला गाडी पार करून घेतला, निवत घेतला आणि निघालो मंदिराच्या दिशेने. तो लोकांची गर्दी तर एवढी होती की नाही शब्दात सांगू शकत नाही, एवढी गर्दी होती. मग वेळ न घालवता पहिला रांगेत थांबलाव, कारण की दर्शन घेऊन आम्हाला जायचं होतं. आणि रांगेत आम्ही कितीला 8:45 लागलेलो. दर्शन करून बाहेर यायला आम्हाला 11 वाजलं. आणि जाताना जरा पण कंटाळा न झालता, कारण की ह्या काकू आमच्या सोबतच होत्या. आणि असं का म्हणले बघा तुम्ही पण. ज्योतिबाच्या नावानं सांग मला. एवढ्या गर्दीत कडस न कडप तर तिने ती एकच नाव घ्यायला लागलेलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. हे असं म्हणत म्हणत आम्ही पण बाहेर निघलाव दर्शन करून. जेवढ्या गर्दीनं आम्ही दर्शन करायला आत गेलतो, तेवढ्याच गर्दीनं बाहेर पण आलाव. सकाळी 6ला घरातनं बाहेर पडलेला आणि इकडे दर्शन करून निघायला आम्हाला 12 वाजलेलं. मग आता दुपार झाली म्हणतात तेवढा व्हिडिओ काय केलो नाही. आणि ज्योतिबाचा खेटा म्हणजे काय हे डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण डिटेल दिलोय. हे बरोबर आहे की नाही ते मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जाता जाता भावाला फॉलो करून टाका.